नमस्कार मंडळी, मी सनी उदय पुन्हा एकदा वेलकम टू कोकण या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय. सो आज तारीख आहे 7 आणि वाजले संध्याकाळचे 6:30 आणि आज आपण गावी चाललो आहे. कारणही तसंच आहे, आपण यावेळी मम्मीच्या गावी जाणार आहे. सो वेलकम टू कोकण या चॅनलवरती पहिल्यांदा आपण मम्मीच्या गावी जातो आहे आणि तिकडे कार्यक्रम आहे तो आपल्याला कवर करायचा आहे. सो आता आपण इकडनं ठाण्याला जाणार आहे. वाजले संध्याकाळचे 6:30. 8 ते 8:20 दरम्यान ती ट्रेन येते, जी गावावरून मांडवी एक्सप्रेस म्हणून येते आणि नंतर तिकडून कोकण कन्या म्हणून CSMT वरून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस त्याच्यावरून सुटते. सो रात्रीची 11 साडे 11ची दरम्यानची ट्रेन आहे. रिटर्न जाण्याचं कारण की रात्रीची ट्रेन आहे, रात्रीचा प्रवास आहे आणि मम्मी पप्पा नाही आहे सोबत. पप्पांना काही काम असल्यामुळे पप्पा गावी येत नाहीत. मम्मी येते, पण मम्मी बाय रोड बाय 4 व्हीलरने माझ्या मावशीसोबत येणार आहे आणि आपण कोणता कार्यक्रम कवर करायला जाणार आहे ते सुद्धा सांगणार आहे. सो व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि पुढचा प्रवास करूया. सो मित्रांनो, आता आपण पोचलो आहे ठाणे स्टेशनला आणि उशीर झाला यायला, त्याच्यामुळे थोडीशी घाई झाली आणि गर्दी आहे. जशी अपेक्षित होती तशी या ट्रेनला गर्दी आहे. सो माझं आणि भावाचं गावी जायचं कारण म्हणजे मम्मीच्या गावी सप्ताह आहे. तुम्ही कोकणी माणसाला गणपती शिमग्यामध्ये आणि जत्रेमध्ये गावी जाताना पाहिलं. तोच कोकणी माणूस आता सदरा लेंगा आणि वारकरी टोपी आणि तुळशीची माळ घालून विठ्ठलाचं नामस्मरण करताना तुम्ही बघाल. तो एक वेगळा अनुभव असेल. आत्तापर्यंत आपण व्हिडिओमध्ये बरंच जत्रेचे, आपल्या समयाचे, गणपतीचे बरेचसे व्हिडिओ असे आपण कवर केलेत. सप्त्याचा पहिल्यांदाच व्हिडिओ हा कवर करतोय. तर मंडळी, ट्रेन यायचा टाईम झाला आहे आणि अपेक्षित अशी गर्दीसुद्धा झाली आहे. तुम्ही बघू शकाल किती मोठी गर्दी झाली आहे आणि शेवटचे 2 डबे आहेत, जनरलचे डबे, त्याच्यामुळे इकडे सगळी माणसं ही रिटर्नला बसायला उभे राहिलेत आणि इकडून आता ट्रेन जाणार आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला. तर मंडळी, CSMTला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला ट्रेन पोचली आहे आणि इकडून ट्रेन 11:30 वाजता निघणार आहे. गर्दी प्रचंड आहे, त्याच्यामुळे जास्ती व्हिडिओ काढायला मिळत नाही आहे. सो आपण डायरेक्ट जो पुढचा टेक आहे तो आपण चिपळूण स्टेशनला घेणार आहे. सो मित्रांनो, आता आपण चिपळूणला उतरलो आहे. वाजले सकाळचे 4:20 आणि जसं अपेक्षित होतं तसं या ट्रेनला भरपूर गर्दी होती रात्रीच्या आणि बसायला तर भेटलेलं, पण गर्दी असल्या कारणाने आपल्याला शूट करायला भेटलं नाही. आणि ट्रेन जस्ट आता चिपळूण स्टेशनपासून निघाले आणि आता आपण इकडून चिपळूणच्या डेपोला जाणार आहे आणि डेपोवरून पुढे गांगरे म्हणजे माझ्या मम्मीच्या गावी जाणार आहे आणि इथून आपण चालत जाणार आहे त्यामुळे. आणि बस यायला अजून बस ही 5:30 वाजता चिपळूण डेपोमधनं सुटते. सो चालत गेलो तरीसुद्धा आपल्याला ती ST भेटेल. सो
तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच बघताय, हे चिपळूणचं बदललेलं हे स्टेशनचं स्वरूप. आणि मध्यंतरी मी एकदा आलेलो पण मी शूट नव्हतं केलं. आणि हे चिपळूणचं मेन गेट जिथून एंट्री होते. इथे आहे तिकीट काउंटर आणि इथे जे कोकण रेल्वेचे शिल्पकार मधु दंडवते यांचा फोटो लागला आहे. आणि इथे कोकण रेल्वेचा प्रवास हा कधीपासून सुरू झाला आणि तो कसा सुरू झाला, कोकण रेल्वेचे ट्रॅक कसे टाकले गेले याबद्दलची माहिती आहे. आणि वरती वेटिंग रूम आहे, तो आपण नंतर दाखवूया कारण आता आपल्याला एस टी पकडायचे. आणि हे समोर असं सुंदर असं गार्डन तयार केलं आहे. तिकडे गाड्यांच्या पार्किंगला आहे, 2 व्हीलरचे वेगळे आहेत आणि 4 व्हीलरचे तिकडे पलीकडे आहेत. आणि इकडे जे प्रवासी इकडून येतील ते रिसीव करायला इकडे पार्किंगची व्यवस्था आहे, गाड्यांची इथे उभं राहायची व्यवस्था आहे. चिपळूण स्टेशनची संपूर्ण जी टूर आहे ती जेव्हा वेळ भेटेल आपल्याला, मे बी आपण येताना हा संपूर्ण स्टेशन फिरू आणि तो पूर्ण शूट करू. सध्या वेळ नसल्या कारणाने जितकं तुम्हाला सांगता येईल तितकं चिपळूण स्टेशनबद्दल सांगतो आहे. आणि ते बघा एस टी लागले आहे आणि एस टीला भरपूर गर्दी झाली, त्याच्यामुळे कुठे चालतच जाऊया ना. सो इथे तुम्ही बघताय जे तिवरे धरणाचं आहे, जय सांबा मंदिर, कोळकेवाडी धरण, एक आहे श्रीराम वरदायिनी मंदिर, दादर चिपळूण. सो हा आहे चिपळूण स्टेशनचा भुयारी मार्ग. आणि इथे दोन्ही ठिकाणी जे दिवाळ आहेत त्या दोन्ही ठिकाणी दिवाळांवरती सुंदर असे चित्र रेखाटले गेले. ही आहे वाशिष्ठी नदी. आणि इकडे पारंपरिक कोकणातली लावणी, भात लावणी दाखवले. इथे नांगरणी दाखवले. बैलांची रेस आहे वाटते, बैलगाडा शर्यत आहे. आणि आमचं चिपळूण आणि ही कोकण रेल्वे. सो मित्रांनो, आता आपण चिपळूण स्टेशनवरून निघालो आहे आणि थंडी वाढली अचानक. मुंबईला इतकी थंडी नाही जाणवत, पण गावी आल्यावरती जाणवते. आणि मम्मीने सांगितलेलं स्वेटर घ्यायला, पण कुणाला मी काय ऐकलं नाही. तरीसुद्धा मम्मीचं समाधान म्हणून एक स्वेटर ठेवलं. आता एक स्वेटर एक आहे आणि माणसं दोन आहेत. आणि एस टीमध्ये आता भरपूर थंडी वाजणार आहे. थंडी आहे भरपूर आणि थंडीबरोबर गर्दीसुद्धा होती ट्रेनमध्ये. मला माहीत नाही सॅटरडे का संडे, पण इतकी गर्दी होती ट्रेनला. ते लायटिंग केलं रे कुणात? हां, हे भारी केलं, नाही तर लय अंधार असायचं इथे. जसं मी बोलत होतो, इथे स्ट्रीट लाईट लावल्यात आणि स्ट्रीट लाईट लावल्यामुळे भरपूर अशी सोय झाली, कारण इकडून भरपूर अंधार असायचं जाता येताना. सो एस टी पण आली बघ अजून एक. हे कोणते एस टीला थांबणार होतो, पण गर्दी आहे एस टीला. आता जेवढे ट्रेनमधून माणसं उतरले ते सगळे एस टीलाच थांबलेत. आणि आपली एस टी 5:30ला लागते चिपळूण डेपोला आणि 5:30पर्यंत सुटते ती, त्याच्यामुळे. आणि आज यावेळी आपल्याबरोबर आम्ही दोघंच नव्हतो, प्रणय पण होता सोबत, ज्याला तुम्ही मागच्या मामाच्या लग्नाच्या व्हिडिओमध्ये त्याला बघितलं असेल. हाय, कसा होता प्रवास? एकदम कम्फर्टेबल ना. आणि किरण दादा पण आहे बरोबर, पुढे अतुल दादा आहे. आणि त्याचं नाव काय? नाही ते आता हां, संजय दादा. हा, किरण दादा पण आहे. किरण दादा हाय. सो आम्ही सगळे सप्ताहाला जातोय आणि
सप्ताह कवर करण्याचं आपल्या चॅनलवरती पहिलंच आहे. तुम्ही कोकणी माणसाला तुम्ही शिमग्यासाठी, गणपतीसाठी आणि जत्रेसाठी गावी येताना बघितलं आहे. जसं मी म्हटलेलं मगाशी ब्लॉगच्या सुरुवातीला, तर कोकणी माणसाला तुम्ही या ब्लॉगमध्ये सदरा, लेंगा आणि वारकऱ्यांची टोपी आणि माळ एक घेऊन तुम्ही बघणार आहे. आणि तो टाळ घेऊन विठ्ठलाच्या भक्तीमध्ये सुद्धा तितकाच तल्लीन होतो जितका तो गणपतीच्या भक्तीमध्ये आणि ग्रामदेवताच्या भक्तीमध्ये जसं तल्लीन होतो तसं तो विठ्ठलाच्या भक्तीमध्ये सुद्धा तल्लीन होतो. एक कोकणातलं हे वैशिष्ट्यपूर्ण असे परंपरा आहेत वेगवेगळ्या गावच्या. माझ्या पप्पांच्या गावी मोस्टली जत्रा वगैरे होता आणि माझ्या मम्मीच्या गावी म्हणजे गांगराईला सप्ताह होतो. सो पूर्वी हा सप्ताह 7 दिवसांचा होता आणि त्यानंतर कालांतराने तो 3 दिवसाचा झाला. आता तो 2 दिवसाचा आहे. सो वेळेनुसार तो बदलत गेला. सो ब्लॉगच्या स्टार्टिंगला मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपण म्हणजे मी आणि कुणाल, प्रणय आम्ही ट्रेनने का आलो. तर कारण हे होतं की म्हणजे प्रणयला आणि मला ऑफिसमधून सुट्टी भेटत नव्हती आणि सुट्टी भेटत नव्हती त्याच्यामुळे आमचं फिक्स नव्हतं की सप्ताहाला जायचं की नाही. आणि मम्मीचं, मावशीचं आणि प्रणयच्या आईवडिलांचं यांचं अगोदरच फिक्स झालेलं की गावी जायचं सप्ताहाला. सो त्यांनी 4 व्हीलर केली जी ते काकाच आहे ड्रायव्हर त्या गाडीचे, मावशीचे मिस्टर. सो त्यांचे सीट बुक होत्या आणि आमचं अचानक काल ठरलं त्याच्यामुळे गाडी जागा नव्हती. सो गाडी जागा नव्हती त्या कारणाने आम्हाला ट्रेनने यायला लागलं. की आताच मावशीला मी फोन केला. सो ते पोलादपूरला आलेत. सो आता आपला पुढचा जो प्रवास आहे मम्मीच्या गावचा गांगराईचा तो एस-टीने करणार आहे. पण सीन असं झालं आहे एस-टी फक्त मालदलीपर्यंत आहे. म्हणजे मम्मीचं जे गाव आहे गांगरे त्याच्या अगोदरचं स्टॉप. सो तिकडून सुद्धा आपल्याला चालत जायचं आहे आणि हा प्रवास भरपूर लांब झाला रे पुन्हा. त्याची हालत खराब झाली आहे. पण काय करणार आता, ऑप्शन नाही दुसरं. कारण सकाळी किती वाजता सुरू होणार आहे रे सप्ताह प्रणय? 7 वाजता सुरू होईल. सो ही बस पकडणं अनिवार्य आहे आणि तिकडून सुद्धा मालदोलीतनं सुद्धा चालत जायचं. जो हार्डली 10-20 मिनटाचा फरक आहे. 10-20 मिनटं लागतील आम्हाला चालत जायला आणि आता दमलो आहे. सो 30 मिनटंसुद्धा, अर्धा ताससुद्धा लागू शकतो. आणि जी एस टी आहे गांगऱ्याची तिला जवळपास तासभर तरी गावी पोचायला लागतो. सो त्यानुसार तो किलोमीटर आय थिंक सो मला किलोमीटर किती आहे ते माहीत नाही चिपळूण डेपोपासून, पण तासभर एस टीने लागतो आणि बाईकने 10-20 मिनटं तुम्ही कमी करू शकता त्यातून. तो पुढचा प्रवास आपला एस टीने असेल. सो याच्या पुढचे व्ह्यू हे एस टीचे असेल. सो चला. तर नुकतंच आपण आता चिपळूणचा जो नवा स्टँड आहे एस टी स्टँड तिथे पोचलो आहे. एस टी आहे 5:30 वाजताची जी चिपळूण मालदोली आहे. थोडंसं लवकरच पोचलो आहे आणि आता पण जरा भूक लागली त्याच्यामुळे चहाने नाश्ता करायला जावं. बिस्किट घेते नाही बाहेर दादा ये दादा ते बघतो घेणंच आहे. चाय द्या. मित्रांनो चहा प्यालो आहे आणि नाश्ता म्हणून आता वडापाव घेतला आहे. कारण ट्रेनमध्ये इतकी गर्दी होती त्याच्यामुळे ट्रेनमध्ये काय आपल्याला खायला भेटलं नाही काय. त्याच्यामुळे सकाळी वडापाव खाताना पहिलाच सीन वाटतं आपला. सकाळी वडापाव कोण खातं का? आम्ही खातो, भूक लागली.
मित्रांनो, फायनली आपण गांगरेत पोचलो आहे. रात्रभर प्रवास करून पहिले ट्रेनने नंतर एस टीने आपण मालदलीत उतरलो आहे. थोडीशी एस टीमध्ये झोप काढली आणि एस टी मालदुलीपर्यंतच होती. सो तसं मी तुम्हाला सांगितलं एस टी पकडायच्या अगोदर. त्याच्यामुळे मालदुलीनंतर हा चालत आता पुढे गांगरेकडे जातो आहे. आणि मावशीचा आता जस्ट फोन आलेला, ते सुद्धा चिपळूणला पोचलेत. सो त्यांच्या अगोदर आपण पोचलो आहे. आता घरी जाणार आहे, थोडंसं झोपणार आहे, फ्रेश होणार आहे आणि नंतर मग आपला जो सप्त्याचा जो कार्यक्रम आहे देवळामध्ये, तिकडे जाणार आहे आपण. सो मित्रांनो, आता आपण मालदोलीला पोचलो आणि मालदोलीतनं आता मम्मीच्या गावी म्हणजे गांगऱ्याला जातो आहे. चालत अर्धा तासाचा प्रवास आहे अजून पुढे. आणि हा व्हिडिओ मी इथेच एंड करतो आहे. सो हा व्हिडिओ होता आपला मुंबई ते चिपळूण आणि चिपळूण ते गांगरे असा प्रवासाचा व्हिडिओ आहे. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच आमचे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.